या देशाला हिंदू राष्ट्र बनवणारे इथल्या शंकराचार्यांना जर अडवायला लागले, त्यांना छळू लागले, त्यांच्याशी गैरवर्तन करू लागले, तर मग हिंदू राष्ट्र कधी होणार? म्हणजे कित्येक वर्षांनी हे बघा, शंकराचार्य एकत्र मिळून आंदोलन करणार आहेत. कुणाविरोधात? सरकार विरोधात. देशामध्ये जय श्रीराम म्हणणारे आणि हिंदुत्वाचं सरकार असणारं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे म्हणून चर्चा करणारे याच सरकारचं उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा सरकार आहे. एक आध्यात्मिक माणूसच राज्याचा मुख्यमंत्री आहे, तरी सुद्धा शंकराचार्यांना तिथं साधं अंघोळ करू दिली जात नाही, शाही स्नान करू दिलं जात नाही. याचा अर्थ असा आहे, सोयीनं धर्माची व्याख्या केली जाते आणि धर्माच्या नावावर लोकांना खरं तर भावनिक केलं जातं. हे या सगळ्या प्रकरणावरून लक्षात येतं. यांचं म्हणणं काय आहे शंकराचार्यांचं, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पण हुकुमशाहीसारखं जर वागवलं जात असेल तर मात्र देशातल्या प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे. जय शिवराय.